नमस्कार मित्रांनो, आज आपण सी-टी-ई-टी येणाऱ्या परीक्षेमध्ये सी-डी-पी बालविकास या विषयासंदर्भात नवीन अभ्यासक्रमावर आधारित अतिमहत्त्वाचा असा संभाव्य प्रश्नसंच आपण घेऊन आलेलो आहोत, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. तर चला तर मित्रांनो, आपण कोणते प्रश्न आहेत, कसे आहेत याबद्दल जाणून घेऊया. माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, बाल विकास का अर्थ है? ए केवल शारीरिक विकास, बी संपूर्ण विकास, सी केवल मानसिक विकास, डी किसी एक क्षेत्र का विकास. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी म्हणजे संपूर्ण विकास. दूसरा प्रश्न है, विकास किस प्रकार की प्रक्रिया है? ए प्रतिगामी, बी सतत, सी असतत, डी अनियमित. तर याचं उत्तर आहे बी म्हणजे विकास बी सतत ही प्रक्रिया है. तीसरा प्रश्न है, विकास का सिद्धांत सिर से पांव की ओर कहलाता है. पर्याय ए समीप दूर क्रम, बी सिफेलोकौडल, सी सामान्य से विशिष्ट, डी इनमें से कोई नहीं. तर याचं उत्तर आहे बी सिफेलोकौडल. चौथा प्रश्न है, किशोरावस्था किस आयु में मानी जाती है? ए 5 से 10 वर्ष, बी 10 ते 19 वर्ष, सी 2 ते 6 वर्ष, डी 20 ते 30 वर्ष. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी म्हणजे 10 ते 19 वर्ष. तूफान और तनाव का काल किसे कहा जाता है? ए बाल्यावस्था, बी किशोरावस्था, सी वयस्कावस्था, डी शैशवावस्था. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी किशोरावस्था. लर्निंग बाय डूइंग किसने कहा है? ए पियाजे, बी ऑसुबेल, सी जॉन डेवी, डी स्किनर. तर याचं उत्तर आहे जॉन डेवीनं लर्निंग बाय डूइंग सांगितलेलं आहे. अधिगम मुख्यतः किसका परिणाम है? ए अनुभव, बी खेल, सी दंड, डी बुद्धी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अनुभव. प्रतिभाशाली बच्चों की विशेषताएं. पर्याय ए जिज्ञासा, बी रचनात्मकता, सी तेज सीखना, डी सभी. तर याचं उत्तर आहे सभी. हीन भावना सिद्धांत किसका है? ए फ्रायड, बी एडलर, सी स्किनर, डी बंडुरा. तर याचं उत्तर आहे एडलर. व्यक्तित्व का सर्वश्रेष्ठ अर्थ है? बाहरी रूप, बी समग्र व्यवहार, सी वाणी और डी आदत. तर याचं उत्तर आहे समग्र व्यवहार. पावलोव किससे संबंधित है? ए क्रियात्मक अनुबंधन, बी शास्त्रीय अनुबंधन, सी सामाजिक अधिगम, डी अंतर्दर्शन. तर याचं उत्तर आहे शास्त्रीय अनुबंधन बी. स्किनर का सिद्धांत क्या है? तर याचं उत्तर आहे बघा पर्याय आहे ए सामाजिक अधिगम, बी ट्रायल अँड एरर, सी ऑपरंट कंडिशनिंग, डी गेस्टाल्ट. तर याचं उत्तर आहे सी ऑपरेशन अँड कंडिशनिंग. थॉर्नडाइक का इफेक्ट का नियम किससे जुड़ा है? ए बुद्धि, बी अधिगम, सी नैतिकता, डी स्मृती. तर याचं उत्तर आहे अधिगम. बंडुरा का सिद्धांत. ए अवलोकन द्वारा अधिगम, बी भुलावट, सी भाषा विकास, डी व्यवहारवाद. याचं उत्तर आहे अवलोकन द्वारा अधिगम. ए दंड, बी प्रतिक्रिया, सी व्यवहारिक को मजबूत करना, डी परिणाम. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी व्यवहार को मजबूत करना. रिवॉर्ड हमेशा सकारात्मक होता है, नकारात्मक होता है, दंड कोई नहीं. तर याचं उत्तर आहे रिवॉर्ड सकारात्मक होता है. स्किनर बॉक्स प्रयोग किस पर था? ए कुत्ता, बी चूहा, सी बिल्ली, डी कबूतर. तर याचं उत्तर आहे बी चूहा.
अंतर्दर्शन पद्धति का प्रमुख उंट, बी पियाजे, सी ब्रूनर, डी बंडूरा। तो इसका उत्तर है, याचं उत्तर आहे 18 ऊंट। अनुकरण किस प्रकार का अधिगम है? ए प्रच्छन्न, बी प्रत्यक्ष, सी संज्ञात्मक, डी पर्यवेक्षण। याचं उत्तर आहे पर्यवेक्षण, पर्याय डी। मोटिवेशन का सर्वोत्तम प्रकार, ए बाहरी, बी आंतरिक, सी दंड, डी पुरस्कार। तर याचं उत्तर आहे बी आंतरिक। पियाजे के अनुसार 0 ते 2 वर्ष, ए पूर्व सक्रियात्मक, बी संवेदी गती, सी ठोस सक्रियात्मक, डी औपचारिक। याचं उत्तर आहे बी संवेदी गती। इगोसेंट्रिज्म किस चरण में? ए संवेदी, बी पूर्व सक्रियात्मक, सी ठोस, डी औपचारिक। याचं उत्तर आहे बी पूर्व सक्रियात्मक। कंजर्वेशन किस चरण में विकसित होता है? ए पूर्व सक्रियात्मक, बी ठोस सक्रियात्मक, सी औपचारिक, डी शैशव्य। याचं उत्तर आहे बी ठोस सक्रियात्मक। प्रॉक्सिमल विकास का क्षेत्र किसका सिद्धांत है? पियाजे, ब्रूनर, वाइगोत्स्की, कोहलबर्ग। तर याचं उत्तर आहे वाइगोत्स्की। स्कैफोल्डिंग किससे संबंधित है? ए वाइगोत्स्की, कोहलबर्ग, पियाजे, स्किनर। याचं उत्तर आहे वाइगोत्स्की। नैतिक विकास का सिद्धांत, पियाजे, कोहलबर्ग, स्किनर, ब्रूनर। तर याचं उत्तर आहे बी कोहलबर्ग। गुड बाय गुड गर्ल चरण पूर्व संवैधानिक, सांवैधानिक, उत्तर सांवैधानिक। तर याचं उत्तर आहे बी सांवैधानिक। फॉर्म्युला ऑपरेशन स्टेज की विशेषता, तर्क, अमूर्त चिंतन, कंजर्वेशन्स, इकोसेंट्रिक। याचं उत्तर आहे अमूर्त चिंतन। कक्षा प्रबंधन का मुख्य उद्देश्य, अनुशासन, दंड, सीखने का वातावरण, डर। याचं उत्तर आहे सी सीखने का वातावरण। बाल केंद्रित शिक्षा का समर्थन किसने किया है? डीवी, पियाजे, गांधी, स्किनर, डीवी। कंस्ट्रक्टिविज्म का अर्थ, याद करके सीखना, प्रयोग कर सीखना, ज्ञान का निर्माण, शिक्षक केंद्रित। याचं उत्तर आहे सी ज्ञान का निर्माण। रेमिडियल टीचिंग का उद्देश्य, दंड देना, कमजोर बच्चों को सुधारना, होमवर्क, समय सारणी। याचं उत्तर आहे कमजोर बच्चों को सुधारना। फॉर्मेटिव असेसमेंट, वार्षिक परीक्षा, युनिट टेस्ट, साझा मूल्यांकन, स्कूल परीक्षा। याचं उत्तर आहे बी युनिट टेस्ट। इंक्लूसिव एजुकेशन का अर्थ, अलग अलग स्कूल, सभी बच्चों के लिए समान शिक्षा, केवल विशेष बच्चे, केवल बुद्धिमान। उत्तर है बी सभी बच्चों के लिए समान शिक्षा। टेक्स्ट बुक है एकमात्र सीखने का साधन, मार्गदर्शक, परीक्षा साधन, खेल सामग्री। याचं उत्तर आहे मार्गदर्शक। अशाच आणखी नवीन संभाव्य प्रश्नासाठी आमच्या अनेक एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।